कोल्हापूर बाजार समितीच्या आवारातील शाहू सांस्कृतिक मंदिराची प्रचंड दुरावस्था झाली आहे। सुमारे 1000 आसन क्षमतेचं हे सभागृह कधी काळी कोल्हापुरातील एक प्रमुख समारंभ स्थळ होतं। आता मोडकळीस आलेल्या शाहू सांस्कृतिक मंदिराच्या इमारतीचं नूतनीकरण करायचं की जुनी इमारत पाडून नव्यानं बांधकाम करायचं हा वादाचा मुद्दा बनलाय। दुसरीकडे इमारतीच्या स्ट्रक्चरल ऑडिटच्या अहवालामुळे संपूर्ण प्रक्रियेला ब्रेक लागलाय। तज्ञ आर्किटेक्ट मार्फत फेअर स्ट्रक्चरल ऑडिट केल्यानंतर शाहू सांस्कृतिक मंदिराच्या इमारतीचा निर्णय घेतला जाईल। कोल्हापुरातील एक प्रशस्त सभागृह म्हणून शाहू सांस्कृतिक मंदिराची ख्याती होती, पण काळाच्या ओघात आणि बाजार समितीच्या दुर्लक्षामुळे या वास्तूला अवकळ आली। आता तर शाहू सांस्कृतिक मंदिराची इमारत म्हणजे उंदीर आणि घुशींचं घर बनले। त्यामुळे या इमारतीचं नूतनीकरण करून खाजगी तत्वावर चालवायला देण्याचा मुद्दा पुढे आला। तत्पूर्वी शिवाजी विद्यापीठानं शाहू सांस्कृतिक मंदिराच्या इमारतीचं स्ट्रक्चरल ऑडिट केलं। त्यानंतर बाजार समितीनं शाहू सांस्कृतिक मंदिर भाडे करारानं चालवायला देण्यासाठी टेंडर काढलं। दर महिन्याला 5 लाख रुपये भाडं आणि 1.5 कोटी अनामत अशी बाजार समितीची अपेक्षा होती। शाहू सांस्कृतिक मंदिरासाठी 5 निविदा आल्या होत्या। बांधकाम व्यावसायिक अजयसिंह देसाई यांनी त्यामध्ये सर्वाधिक रकमेची आणि बाजार समितीच्या अपेक्षेपेक्षा जादा रकमेची बोली लावली। दर महिना 5,75,000 रुपये भाडं आणि 1,75,00,000 रुपये अनामत भरण्याची तयारी त्यांनी दाखवली होती। पण त्यानंतर स्ट्रक्चरल ऑडिटचा अहवाल आडवा आला आणि ही इमारत पाडून त्या ठिकाणी नवी इमारत उभारण्याचा मुद्दा पुढे आला। अजयसिंह देसाई यांनी त्या कामासाठी सुद्धा तयारी दाखवली, पण या इमारतीचं फेअर स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची सूचना नेत्यांनी केली। त्यामुळे शाहू सांस्कृतिक मंदिराचा विषय प्रलंबित राहिलाय। आता स्ट्रक्चरल ऑडिटचा दुसरा अहवाल आल्यानंतर फेअर निविदा काढली जाईल। त्यानंतर इमारतीचं नूतनीकरण करायचं की पूर्ण नव्यानं बांधकाम करायचं याबाबत निर्णय होईल। त्यामुळे ही प्रक्रिया आणखी किती काळ चालणार हे बाजार समितीलाच माहिती आहे। पण सध्या तरी कोल्हापुरातील एक प्रशस्त आणि मोक्याची जागा अक्षरशः धूळ खात पडू नये।